नमस्कार मित्रांनो, चित्रपट सृष्टीतून यावेळी एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे। कारण हिंदी, मराठी तसेच बंगाली यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम करणारी एक ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती बिस्वास यांचे महाराष्ट्रातील नाशिकमध्ये त्यांच्या रास्त्या घरी निधन झालं। आणि धक्कादायक बाब म्हणजे अभिनेत्रीच्या कुटुंबाकडे त्यांच्या अंत्यसंस्कारालाही पैसे नाही। मित्रांनो, राज कपूर, देव आनंद आणि बलराज साहनी यासारख्या अभिनेत्यासोबत काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती बिस्वास यांचे निधन झाले आहे। स्मृती बिस्वास यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये 100वा वाढदिवस साजरा केला होता। त्यानंतर वृद्धपकाळाने त्यांच्या 3 जुलै रोजी निधन झालं आहे। या अभिनेत्रीच्या वयाच्या 100व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे। स्मृती बिस्वास यांनी अनेक हिंदी, मराठी आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केलं आहे। स्मृती बिस्वास यांनी वयाच्या 10व्या वर्षी बाल कलाकार म्हणून आपली करिअरची सुरुवात केली होती। त्याने गुरुदत्त, वी शांताराम, मृणाल सेन, बी.आर. चोप्रा आणि राज कपूर यासारख्या प्रसिद्ध चित्रपट निर्माते यांच्यासोबत काम केले आहे। संध्या 1930 या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले, तर 1960 मध्ये प्रदर्शित झालेला मॉर्टल गर्ल हा त्यांचा अखेरचा चित्रपट होता। मात्र एकीकडे इतके प्रसिद्ध अभिनेत्रीचा शेवट अत्यंत दुःखद झाला असल्याची माहिती समोर आली आहे। वयोमानाशी संबंधित समस्यामुळे त्या दीर्घकाळ आजारी होत्या, पण त्यांची आर्थिक स्थितीही तितकीच चांगली नव्हती। स्मृती बिस्वास यांच्या कुटुंबाकडे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याचेही समोर आले आहे। त्यांनी प्रॉपर्टी आणि पैसा नीट सांभाळला नाही। त्यांचे लग्न दिग्दर्शक एस.डी. नारंग यांच्याशी झालं होतं। सुरुवातीला त्यांचा संसार खूपच चांगला झाला होता, पण शेवट इतका चांगला नाही, कारण तेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते। आयुष्याच्या शेवटी ही नाशिकमध्ये आपल्या बहिणीच्या घराजवळ असलेल्या फक्त एका खोलीमध्ये राहत होती। तर ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती बिस्वास यांना भावपूर्वक श्रद्धांजली। धन्यवाद।